चला ताई नड्रे पंचाश्वरनाथोतान पंचतत्वादिनायकं पंचब्रह्ममयानोमी पंचाचार्य सर्वांना संक्रांती मकर संक्रांती आणि गणेश यात्रेच्या शुभेच्छा। आणि विशेष करून आपल्या सोलापूरकर वासियांना जे आपल्या सोलापूरचे ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या जे यात्रानिमित्त आज त्यांच्या जे योगदंडाचं प्रतीक म्हणून नंदीकोल आपण सर्व जे 68 लिंगाच्या दर्शनासाठी आज निघत आहे। म्हणजे या पहिल्यापासून परंपरागत हा कार्यक्रम चालत आलेला आहे। म्हणजे मूल आपल्या सोलापूरकरांना हाच दसरा दीपावली म्हटलं तर काय हरकत अतिशयोक्ती होणार नाही। म्हणजे आपलं शिवयोगी सिद्धरामेश्वराने आपल्या हा सोलापूरला भूकैलास केलेला आहे। जे आपलं मल्लिकार्जुन हे ज्यांना म्हणजे ज्योतिर्लिंगाचे स्वरूप असलेले मल्लिकार्जुनाचे साक्षात दर्शन आपल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर करून घेतलेलं आहे। आणि त्यांच्या प्रार्थनाने साक्षात मल्लिकार्जुन आपला भूकैलास सोलापूर नगरीमध्ये येऊन त्यांना दर्शन दिले होतं। म्हणून हा आपला जे कलियुगात भूकैलास आपलं म्हणलं तर काय हरकत होणार अतिशय होणार नाही। आणि त्यांनी स्वतः इथं शिवयोगी सिद्धरामेश्वराने 68 लिंगाचं स्थापन केलं आणि आपल्या सोलापूरला कुठलाही विघ्न येऊ नये म्हणून आपला अष्टदिक्पालक म्हणजे अष्टदेशाला विनायकनं स्थापन केलेलं आहे। आणि आता ह्या सोलापूरकरवासीनं कुठलाही बाधा येऊ नये म्हणजे कोणालाही म्हणजे आपलं संतान भाग्य म्हणा आपलंही जे बाशंग भला आपण म्हणतो म्हणजे कोणालाही काय अडचण येऊ नये म्हणून त्यांनी स्वतः आदिलिंगाचं स्थापन करून म्हणजे तिथं आदिलिंगाचा अभिषेक आणि पूजन वगैरे केलं तर त्यांच्या बाशिंग भल लाभ होईल म्हणून त्यांना सर्व म्हणजे त्यांच्या इतिहासामध्ये येत आहे। म्हणजे असं आपण म्हणजे सोलापूरकरवासियांना या आसपास सगळं आपल्या भक्त लोकांना कुठल्याही अडचण येऊ नये म्हणून आपल्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी इथं स्वतः हा सोलापूरला भूकैलास केलेला आहे। आज विशेष करून भक्तांना काय आव्हान कारण जो संक्रांती आहे तो पेरणीवरती आहे असं देखील हां जे आपलं संक्रांती जे आपण जे आपलं सूरज मकर संक्रांती जे धनुराशीमध्ये सूरज असतं आता मकर राशीमध्ये प्रवेश करतं म्हणजे आता उत्तरायण चालू होते। या निमित्ताने आपण जे सर्व सद्भक्त लोक आहे म्हणजे आपलं जे ज्योतिषशास्त्र सांगतो त्याचप्रमाणे आपण वागायला पाहिजे। म्हणजे आपल्या भूमंडलामध्ये जे काय परिवर्तन होईल जे काय चेंजेस होईल ते प्रत्येक मनुष्यावर त्याचा परिणाम होणारच। त्यानिमित्ताने आपण जे मकर संक्रांतीचं आचरण आपण करायला पाहिजे। आणि तिलाचं स्नान म्हणजे आपण तिल लावून तिलाचं पावडर लावून आपण आंघोळ स्नान आज विशेष भोगीच्या रोजी करत आहे। म्हणजे या पहिल्यापासून आपलं जे हिंदू संस्कृती आहे संप्रदाय आहे याच्यामध्ये जे आपलं आयुर्वेदिकसुद्धा येतं आहे। त्यानिमित्ताने आयुर्वेदिक आणि सण दोन्ही मिळूनच आपल्या संक्रांती हा सण आचरण करायला पाहिजे म्हणून सांगत आहे। त्यानिमित्ताने सर्वांना आपण जे संक्रांतीचे शुभ स्नान वगैरे आपण करायला पाहिजे। Like, subscribe, click on the bell.